माझं नाव उमेश मारुती माळवदे। तर मी रुंगटाचा शॉपिंग मॉल जे आहे, शॉपिंग हब, तर तिथे 3115 नंबरचं शॉप घेतलं। ज्यावेळेस प्रोजेक्ट चालू पण नव्हता झाला त्यावेळेस आम्ही त्याचं बुकिंग केलं होतं। ज्यावेळेस नुकतीच सुरुवात पण नव्हती झाली, लॉकडाऊनच्या अगोदर आम्ही बुकिंग केलं। आम्हाला तिथला म्हणजे आम्हाला त्या जे कस्टमर केअर होते त्यांनी आम्हाला व्यवस्थित पूर्ण सगळं सांगितलं की प्रोजेक्ट कोणत्या प्रकारे होणार आहे, किती मजल्याचा होणार आहे, तिथलं कसं इलेव्हेशन असणार आहे, त्यांनी पूर्ण आम्हाला कल्पना दिली होती। त्याच्यानंतर आम्ही बुकिंग केलं। बुकिंग केल्यानंतर जेव्हा आम्ही प्रोजेक्ट कंप्लीट केला त्यावेळेस त्यांची जे आम्हाला सांगितलं होतं आणि आत्ता जी इमारत उभी राहिलेली आहे तर एकदम तंतोतंत आहे, कोणत्याही प्रकारचा बदल नाही केलेला त्यांनी। जर रुंगटा हबचं जे तुम्ही रुंगटा ग्रुपचे तुम्ही कोणतीही बिल्डिंग बघा, त्यांचं जे इलेव्हेशन असतं किंवा जे त्यांनी अगोदर प्रोजेक्टमध्ये जे दाखवलं आहे त्याचप्रमाणे ते ॲक्च्युली इमारतीमध्ये उतरवतात। त्याच्याबद्दल आम्ही सगळे जे शॉप ओनर्स आहेत ते संतुष्ट आहे। कस्टमर केअरचे जे स्टाफ आहे जे आम्हाला हँडल करत होते त्यांच्याबद्दल आम्हाला जास्त जिव्हाळा निर्माण झाला। त्यांनी जे आम्हाला जी सर्व्हिस दिली, आमच्याबरोबर जे नेहमी संवाद साधला त्याच्याबद्दल आम्ही संतुष्ट आहोत। आणि मी उमेश माळवदे, आमचं श्री कलेक्शन नावाचं दुकान आहे। तर या श्री कलेक्शन नावाच्या दुकानासाठी आम्हाला अजून एक ब्रांच तयार करायची होती। त्या अनुषंगाने आम्ही एक विचार केला की इंदिरानगरमध्ये चांगला एक प्रोजेक्ट होत आहे आणि तिथे आम्हाला एक शॉपची ब्रांच तयार करायची। त्या अनुषंगाने आम्ही तिथे मग 3115 नंबरचं शॉप बुकिंग केला आणि आम्हाला आमच्या व्यवसाय वृद्धीसाठी आम्हाला ती जागा एकदम योग्य वाटली। आणि रुंगटाबद्दल सांगायचे असेल तर प्रत्येक ग्राहकांनी नाशिकमध्ये जे आहेत तर त्यांना सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे रुंगटा ग्रुपचा आहे। रुंगटा ग्रुपबद्दल तुम्ही जेवढं ऐकलं असेल ते खरंच योग्य आहे। त्यांच्यावरती जो विश्वास आहे, जो ग्राहकांचा विश्वास आहे तो त्यांनी सार्थ ठरवला, एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो।